गाऊन जो आहे तो जसा घेर असतो तसा घेर, जसा गाऊन फुगलेला असतो तसं आपल्याला फुगवण्याचं काम करतो. नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, वजन वाढण्याचं कारण आपण घरामध्ये जे रोज कपडे वापरत असतो त्याच्यापैकी आपण गाऊन 24 तास वापरत असतो. बऱ्याच महिला ह्या गाऊन वापरतात आणि हा गाऊन आपलं वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो. असं जर समजा मी तुम्हाला म्हटलं तर आता तुम्ही म्हणणार गाऊन कसं वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं. तर मैत्रिणींनो, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की आपलं जो गाऊन वापरतो तो कसा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो. ते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, तुम्ही जर गाऊन वापरत असाल आणि तुमचं पण वजन वाढलेलं असेल तर किंवा वाढलेलं नसेल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना तर लगेच आरशासमोर जाऊन उभं राहा. आरशासमोर जाऊन उभं राहिल्यानंतर तुम्ही आरशामध्ये तुमचं फिटनेस बघण्याचा प्रयत्न करा. ह्या गाऊनमध्ये तुम्हाला तुमचं फिटनेस दिसते का? आणि गाऊन पूर्ण असाही करून बघा. गाऊनला आकारच नाही आहे, कारण की तो मानेपासून तर पायापर्यंत पूर्ण एकसारखा आणि खूप मोठा घेर आहे त्याला, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपला शरीराचा आकार कसा दिसणार आहे, आपला जो शरीर आहे, ज्याचा शरीराचा जो फिटनेस आहे ते गाऊनमध्ये कसं दिसणार आहे तुम्ही बघा. पुढच्या साईडने बघा, त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडने बघा. तुमचा जो शरीराचा आकार आहे तो दिसतोय का गाऊनमध्ये, तो बघा. बघितल्यानंतर तुम्ही विचार करा का खरंच आपला जो गाऊन आपण रोज वापरतोय त्या गाऊनमध्ये आपला जो फिटनेस आहे, आपला जो शरीराचा योग्य आकार आहे तो दिसतोय का, हा बघा, निरीक्षण करा. म्हणजे तुम्हाला कळणार आहे, जे सांगते ना की गाऊन वजन वाढवण्याचं कारण आहे. त्याच्यानंतर जे वाढलेलं वजन आहे ना, आपलं जे वजन वाढतं ते लपवण्याचं काम कोण करतं? गाऊन करतो. कारण की गाऊनचा घेरच इतका मोठा आहे, बरोबर आहे ना. जसा गाऊनचा घेर मोठा तसं आपलं जो पोटाचा, कमरेचा, मांड्यांचा घेर वाढवण्याचं काम कोण करत असतं? गाऊन करत असतं. तुम्ही विचार करा, तुमचं जे वाढलेलं वजन आहे ते कसं वाढलं? तुम्ही जर समजा गाऊन वापरत असाल, अरे बापरे माझं इतकं वजन वाढलं, मला कळालंच नाही, असं का बरं होतं बरं? कारण की बरेच वेळा आपण काय करतो, गाऊन वापरत असतो आणि आपण बाहेर वगैरे जात नाही किंवा बाहेर कुठेतरी जायचं असेल दुकानात वगैरे तरी आपण काय करतो, त्या गाऊनवरती ओढणी घेतो किंवा स्वेटर घालतो आणि जातो. मग बाहेर गावी वगैरे जायचं असेल तेव्हाच आपण साडी घालतो किंवा एखादा ड्रेस घालतो आणि ते ड्रेस आणि ब्लाऊज घालताना मग आपल्याला कळतं, अरे बापरे आपल्या हातामध्ये ब्लाऊज म्हणजे जात नाहीये, बाही जात नाहीये, फिट्ट झालंय. मग त्यावेळेस आपण काय करतो, मग त्या ब्लाऊजची शिलाई उसवतो आणि घालतो. तर मग ते तितकं जे वजन वाढलं ते आपल्याला का नाही कळालं? कारण की आपण जो गाऊन घालतो रोज, तो गाऊन पूर्ण सैल आहे आणि सैल असल्यामुळे आपलं जे वजन वाढलेलं आहे, कारण की आपण जेवण करतोय पण व्यायाम करत नाही आणि आपलं आळसपणा, व्यायामाचा अभाव, त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं. आणि हे जे वाढलेलं वजन कोण लपवतं? ते गाऊन आपण जो घालतोय तो गाऊन आपलं वाढलेलं वजन लपवण्याचं काम करतं. आणि कुठेतरी आपण बाहेरगावी 15-20 दिवसांनी किंवा महिन्याने जातो त्यावेळेस ड्रेस घालतो, त्यावेळेस जो ड्रेस फिट्ट येतो आपल्याला तेव्हा कळतं की माझं वजन वाढलेलं आहे. मग 1 ते 2-3 इंच वाढलेलं असतं. मग आपण त्या ड्रेसचे काय करतो, इंचेस उसवायला लागतो, बरोबर आहे ना. मग ते 1-1, 2-2, 3-3 इंचेस वाढत वाढत बापरे आपलं वजन किती आपल्या उंचीच्या याच्यानुसार खूप फार वाढून जातं. आणि मग आपण काय करतो, जसं गाऊन सैल असतो तसे आपले जे ड्रेस आहे ते पण एक्सल, डबल एक्सल, ट्रिपल एक्सल असं आपण सैल ड्रेस घ्यायला जातो. जर समजा आपले 2-3 इंच ज्यावेळेस वाढलेले असतील त्याच वेळेस, नाही बाबा मला शिलाई उसवायची नाही कपड्यांची, मला माझं व्यायाम करून हेल्दी डाएट फॉलो करून आपण जर समजा आपलं शरीराचं इंचेस कमी केला, फॅट कमी केला, तर तिथेच आपलं वजन काय होणार आहे, कंट्रोल होणार आहे, बरोबर आहे ना. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं जे वजन आहे ना ते वाढतं, पण त्या गाऊनमुळे आपल्याला ते कळत नाही. आणि जो फिटनेस आहे तो फिटनेस गाऊनमध्ये कळतच नाही, कारण की बाह्यांचा भाग पण पूर्ण सैल असतो, छातीचा भाग सैल असतो, त्याच्यानंतर कमरेचा पूर्ण मानेपासून तर पायापर्यंत पूर्ण भाग घेरा मोठा असतो गाऊनचा आणि त्याच्यामुळे वजन वाढतं. त्यावेळेस आपल्याला कळत नाही आणि आपण रोज आपलं जो डेली रेग्युलर काम आहे तेच करत असतो. कुठेतरी बाहेर जायचं असलं त्यावेळेस आपण ड्रेस वगैरे वापरतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर पटत असेल तर गाऊनमुळे खरंच वजन वाढतं, तर हे माझं ऑब्झर्व मी केलेलं आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जो आपण गाऊन वापरतो त्या गाऊनमध्ये आपला जो फिटनेस आहे, शरीराचा आकार आहे तो दिसत नाही. आपण जो साडी घालत असणार, साडीमध्ये आपला योग्य आकार दिसतो. साडीमध्ये पण लगेच कळतं आपलं वजन वाढलंय का, आपली पोटाची चरबी वाढली, शेपच्या भागाची चरबी वाढलेली आहे, कमरेच्या भागाची चरबी वाढलेली, साडीमध्ये आपला फिटनेस कळून येतो, आपला शरीराचा योग्य आकार साडीमध्ये कळतो. त्याच्यानंतर आपण सलवार कुर्ता घालत असेल किंवा लेगिन्स टॉप घालत असाल त्याच्यात पण आपला योग्य आकार, कारण की त्या कपड्यांना योग्य आकार आहे,
त्याच्यामुळे आपला जो शरीराचा आकार आहे तो योग्य दिसतो आणि आपण बरोबर तो आपल्या शरीराचा जो आकार आहे एल साईज एम साईज मग त्याच्यानुसारच आपण ते कपडे घेत असतो, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर टी शर्ट पॅन्ट असं जे आहे त्याच्यामध्ये पण आपला जो शरीराचा योग्य आकार आहे हा कळतो. पण जो गाऊन आहे तो गाऊनमध्ये आपला कोणताच आकार कळत नाही, कारण की गाऊनलाच आकार नाही आहे. गाऊन मानेपासून तर पायापर्यंत पूर्ण मोकळा आहे, सैल आहे, त्याला खूप मोठा घेर आहे आणि जसा तो गाऊन फुगलेला असतो तसंच आपल्याला फुगवण्याचं काम करतं. जे आपले वाढलेलं जे वजन आहे ते लपवण्याचं काम करून करत असतो, तर गाऊन करत असतो. तर मैत्रिणींनो, मी हे ऑब्झर्व केलं की खरंच गाऊनमुळे आपलं जे वजन वाढतंय हे वाढतंय वजन ते कळत नाही, कारण की आपण टी शर्ट किंवा साडी वगैरे घालत असेल तर ब्लाऊज वगैरे घालताना आपल्याला लगेच कळणार आहे ना आपलं वजन वाढलेलं आहे. गाऊनमध्ये कळणारच नाही कधी वजन वाढलं ते. आणि आपण सारखं सारखं बाहेर पण जाणार नाही कुठे. जर ज्या जॉबला जातात त्या रेग्युलर आपले ड्रेस वापरतात, त्याच्यामुळे त्यांना कळतं. पण जरी समजा वजन वाढलं ना तर बरेच वेळा आपण काय करतो, एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल म्हणजे आपण साईज वाढवून घेत असतो आपल्या कपड्यांची. आपण आपल्या शरीराचं इंचेस कमी करत नाही तर आपल्या कपड्यांची साईज काय करत नसतो, एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल असं पुढे पुढे हे करतो. तर ज्यावेळेस आपला वजन थोडंसंच वाढलेलं असेल त्याच वेळेस कमी केलं तर आपलं जास्त वजन वाढणार नाही, ओव्हरवेटमध्ये आपण जाणार नाही. तर मैत्रिणींनो, मी फक्त प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्येच गाऊन वापरला आणि त्याच्यानंतर गाऊन आता वापरत नाही. जसं मी वजन कमी करण्याची जर्नी सुरू केली तसं गाऊन पण वापरण्याचं सोडलं, कारण की खरंच गाऊनमध्ये आपलं जे वजन वाढतंय हे समजत नाही आणि कामामध्ये किंवा रात्री झोपताना गाऊन वापरला तर चालतंय. तर बरेच वेळा आता बरेच स्त्रियांना घरामध्ये जॉईंट फॅमिली असते, मग आमचं तिथं फक्त गाऊनच वापरायची हे आहे, मुभा आहे, किंवा फक्त साडी वापरायची किंवा गाऊनच वापरायचा, ड्रेस वगैरे वापरू देत नाही. तर तुम्ही फक्त सकाळी कामामध्ये तुम्ही गाऊन वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही साडी वगैरे नेसता छान, तुमच्या वेगवेगळ्या साड्या ज्या आहेत त्या पण नेसण्याची हौस तुमची होईल. फक्त कपाटात ठेवून त्या फक्त फंक्शनलाच घालायच्या, त्याच्यापेक्षा तुम्ही रोज वेगवेगळ्या साड्या घाला, परत रात्री झोपताना गाऊन घाला. तुमचा जो फिटनेस आहे तो तुम्हाला रोज दिसणार आहे, रोज तुम्ही आरशासमोर तुम्हाला स्वतःला बघणार आहे. म्हणजे 15 दिवसातून 20 दिवसातून, नाहीतर कधीतरी कार्यक्रम असेल किंवा बाहेरगावीच जायचं असेल त्याच वेळेस साडी घालणं किंवा ड्रेस घालणं आणि त्यात पण आपलं वजन वाढवणं हे चुकीचं आहे ना. तर मग त्याच्यासाठी गाऊन तुम्ही फक्त कामामध्ये वापरा किंवा रात्री झोपताना वापरा, असं 2 वेळा वापरा. आणि इतर वेळेस तुम्ही छान साडी नेसा किंवा इतर जे ड्रेस आहे, कुर्ता, सलवार, टी शर्ट, पॅन्ट, तुमच्या घरामध्ये जे अलाउड कपडे असतील ते घाला. तर मैत्रिणी, अशा पद्धतीने आपलं वजन का वाढतं, कोणत्या कारणाने वाढतं आणि हे वजन वाढताना आपण बघतोय पण आपल्याला कळत का बरं नाही आहे. म्हणजे माझं तर वजन वाढतंय पण कळत का बरं नाही आहे, तर असे कारणं शोधून काढण्याचा मी पण प्रयत्न करते. त्याच पद्धतीने तुमचं वजन वाढत असेल तर तुम्ही पण कारणं शोधून काढा की माझं वजन का वाढतंय. खाण्यापिण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत का, आपण व्यायाम करत नाही आहे, आपण कपडे कोणते वापरतोय, किंवा आपले इंचेस 1-1, 2-2 इंचने वाढत आहेत आणि आपण काय करतोय, आपल्या ज्या कपड्यांची शिलाई उसवतोय 1-1, 2-2, 3-3 इंच आणि ते परत किलोमध्ये आपलं वजन वाढत जातंय आणि आपल्या उंचीच्या मानामध्ये ओव्हरवेटमध्ये वजन जात आहे. अशा पद्धतीने आपण काही चुका करतोय का, कशामुळे आपलं वजन वाढतंय, याची जी कारणं आहेत ना छोटी छोटी, हे तुम्ही शोधून काढा आणि त्याच्यामध्ये बदल करा. बघा मैत्रिणींनो, आपलं जे वजन आहे ना ते कमी होतंच, पण आपलं जे वजन मेंटेनमध्ये ठेवण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, मला वाटतं की खरंच जो गाऊन आपण वापरतो हा फक्त कामामध्ये तुम्ही वापरला आणि रात्री झोपताना वापरला तर नक्कीच इतर वेळेस तुम्ही इतर कपडे वापरा जे फिटनेसमध्ये तुमच्या शरीराचा योग्य आकार दाखवतील. हे जर कपडे वापरले तर नक्कीच तुम्ही तुमचं वजन पण वाढून देणार नाही, वाढलेलं वजन कमी करणार आहे आणि तुम्ही योग्य फिटनेसमध्ये राहणार आहे. तुमचा शरीराचा आकार छान सुंदर सुडोल राहणार आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.